काय करतो? काय झालं? काही नाही थांब जरा. अरे तुला काय झालं? हो आलो. नाना माई काय ग? अगं हळू हळू अगं हळू काय झालं? काय झालं अर्चू? नाना मी जागेचं म्हणाले म्हणून ठरवलं का तुम्ही हे? अर्चू काय म्हणते ही? अर्चू काय म्हणतेस तू? नाही म्हणजे मी जागेसाठी कांगावा केला ना. मोठी जागा हवी आहे, मोठं घर, फ्लॅट सुद्धा रेंटवर बघितला, म्हणून तुम्ही हे रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल एक्सेप्ट केलं का? नाही कसं आहे, यापूर्वी सुद्धा तुम्हाला खूप प्रपोजल्स आलेच होते, पण तेव्हा तुम्ही डायरेक्ट नाही म्हणाला होतात. मग आता काय हे? काय ग माई, माझ्यामुळे? धन्य आहे ग बाई. ए येडबंबू, अगं हे प्रपोजल तुझ्या रुसवा नाट्यानंतरच आहे आणि जागा हे तुझ्या रुसवा नाट्याचं कारण नव्हतं, कळलं होतं आम्हाला. हा म्हणजे माझ्यामुळे हा निर्णय नाही ना घेतात तुम्ही? अगं नाही ग बाई. हा पण मग का घेतलात नाना? अगं आता एकतर हे प्रपोजल सुरेश रावांनी आणलंय म्हणजे ते योग्य असणार, आणि आम्ही इतकी वर्ष आमच्या मताप्रमाणे जगलो. आता तुमच्या इच्छा, तुमच्या गरजा, तुमची मतं जास्त महत्वाची आहेत. तेव्हा आम्ही विचार केला की आता या बाबतीतला निर्णय तुम्ही घ्यावा. काय संजीवन? हो अगं. आणि तू हे विचारायला आलीस होय आत्ता झोपेतनं उठून धडपडत? हो मग नाहीतर एकदा का हा विचार मनात आल्यानंतर मला झोप लागली असती का, की माझ्यासाठी म्हणून तुम्ही तुमची तत्व बाजूला ठेवून हे प्रपोजल एक्सेप्ट केलं? मग आता झालं ना समाधान? हो. धन्य आहेस हा अर्चू तू. एवढ्यासाठी तू नानाबाईंची झोपमोड केलीस. चल आता. अरे माई सॉरी. हा नाना सॉरी. अगं तू कशाला सॉरी? झोपमोड केली आहे ही नाही. हो मग मी पण सॉरी. हा सॉरी. गुड नाईट. झोपा आता. सावकाश जा. सांभाळून हळू जा. आता हळू जा. जाग विजय. माझी झोप आधीच उडाली. संजीवनी झोपते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय तू निघालीस पण? मग किती वाजलेत बघा. गाढ झोपला होतास म्हणून उठवलं नाही तुला. आणि काल रात्री मी आलो तेव्हा तू गाढ झोपली होतीस म्हणून मी तुला उठवलं नाही. ए पण तू कुठे गेला होतास कळलंच नाही रे मला. सुहास बरोबर यायला उशीर होईल एवढाच मेसेज केलास. आणि ते लोनचं काय बोलणं चालू होतं? जाम उत्सुकता लागली आहे मला. सांगतो, सगळं सांगतो. आज तू ऑफिसहून आलीस ना की सगळं सविस्तर सांगतो. ए आज तुझा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे ना? हो. ओके मग येतो मी तुला ऑफिसला न्यायला. अरे मेघनाच्या घरी हळदी कुंकवाला जायचंय मला संक्रांतीच्या. मग ऑफिस सुटल्यावर डायरेक्ट तिकडेच जाईन. नो प्रॉब्लेम, तिथे येतो मी तुला न्यायला. खरंच येशील? म्हणजे काय. चालेल. निघू मग मी? ये. बाय. बाय. येते. हो नीट जा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या हा पुन्हा. निघालात? बरं वाटलं आलात म्हणून. येत राहा. नुसतं हळदी कुंकवाला नका येऊ. या. अय्या माई, वागळे वहिनी पर्स इथेच विसरून गेल्या. अगो बाई झालं. कुणीतरी नेऊन द्या. गेट पाशीच असतील बघ. अगं आता तू कशाला साक्षी देईल की? नाही ठीक आहे आले माई. काय ग बाई कठीण यायचं. बसा. ऐ ग
काय ग माई, दमलीस? माई अजून तर अर्ध महिला मंडळ यायचंच आहे. त्या पाटीलबाईंच्या बडबडीने डोकं उठलं हो माझं अगदी. येऊ का माई? या या राणी या, काकू, या या. योगिनी नाही आली? योगिनी आणि भाभी येत आहेत. बर बर बर. मी देणार आहे राणे काकूंना सगळं. नाही साक्षी, प्लीज आता तू मध्ये मध्ये नको करू. असू दे ग विजया, मुलींनाच खरी हौस असते अशा कार्यक्रमाची. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही असं दुडगुज घालायचो. काय हो माई? मग काय, येऊ का माई? अगो बाई या या मध्ये या. कधीची वाट बघते मी तुमची. या बसा. अरे वा चित्रा, ये ये बस बस. माई नमस्कार करते. शतायुषी भव. या हे काय, सगळे एकदमच आले? अर्चू, अगं घरातलेच आहेत ना सगळे? अगं हो माई, अगं सगळ्या जणी एकत्र आल्या ना म्हणून जरा मला मजा वाटली. म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश असा नव्हता. आता कशाला आलात तुम्ही सगळे इथे? चित्रा कशी आहेस ग तू? मस्त. माधवी ताई, मेघनाचे बाबा नाही आले हळदी कुंकवाला? अहो तसं नाही हो. नाही म्हणजे जनरली येतातच ना ते तुमच्या सोबत, आणि आले ना की आवर्जून आम्हाला भेटतात. खरंच खूप देव माणूस आहे. मागे आमच्या यांच्या पायाला दुखापत झाली होती ना तेव्हा खूप मदत केली त्यांनी. खरंच जय हो बाबाजी. बरं मी आले का? माई हळदी कुंकू देऊ का? हो हो दे दे. माई, रिडेव्हलपमेंटची मीटिंग आहे ना? हो. अहो सगळे खूप खुश आहेत. अगो बाई, गप्पांच्या नावात विसरूनच गेले बघ. आल्या मी जरा पटकन. काय ग चित्रा, कशी आहेस? छान. कसा चालू आहे तुझा संसार? छान चाललाय. तुझ्याकडे करणार आहेस की नाही हळदी कुंकू? मी आलेच. हा ही जरा अतिच आहे नाही? हाय, मस्त दिसतेस. अच्छा. अरे सर, दार उघड आहे म्हंटल. असू दे, कोणी नाही आहे. यासाठी महाशय लवकर घरी आलेत का? अरे म्हणजे काय, एक मीटिंग पोस्टपोन झाली, मला काही चान्स घेतला. चित्राला म्हणालो चल तुला घरी घेऊन जातो हळदी कुंकवाला, पण मला खरं तर तुला असं नटलेलं पाहायचं होतं. हे मेघना, ते मागच्या वेळेसारखं हलव्याचे दागिने वगैरे नाहीये का? नाही, थोडं फनी होतं ते, पण खूप क्यूट होतं. अरे दरवर्षी नसतं ते, पहिल्याच वर्षी असतं फक्त. तर मग पहिलंच तर वर्ष आहे आपलं. कालच तर लग्न झालं ना? हो का? हो. अच्छा. म्हणजे मेघना, आले माई.
हा अहो माई, हम्म. तुमच्या धाकट्या सुनबाई कुठे आहेत? येते बघा आलीच. काय ग मेघना, सासूबाईंचं वाण मिळालं, मोठ्या जाऊबाई आणि नंदेचंही वाण मिळालं, पण तुझं वर्ष महत्वाचं आहे की नाही? तुझं वाण कुठं आहे? माझं वाण स्पेशल आहे राणे काकू. आणि जेव्हा काहीतरी खास मिळवायचं असतं किंवा हवं असतं तेव्हा थोडी कळ सोसावी लागतेच. अगं बाई, असं काय एवढं आहे तरी काय? सांगते. आधी हे माझं दुसऱ्या वर्षीचं वाण देते, बांगड्यांचं. बांगड्या स्त्रीच्या हातांची शोभा वाढवतातच, पण स्त्रियांची मनगट अलंकारांनीही शोभून दिसतात आणि कर्तृत्वानेही. मग ते कर्तृत्व कोणत्याही क्षेत्रातलं असो. आणि कर्तृत्व म्हणजे मोठमोठे मान सन्मान, कीर्ती, प्रसिद्धी असंच असलं पाहिजे असं काही नाही. आपल्या कलेने स्वतःचं आणि इतरांचंही मन प्रसन्न करणं, आनंदी करणं, हेही खूप समाधान देणारं, आपल्याला श्रीमंत करणारं असतं. म्हणून यावर्षी मी कलेचं आणि आनंदाचं वाण लुटणार आहे, माझ्या नृत्य कलेतून. आणि त्यासाठी मी असा सदैव तिच्या पाठीशी उभा राहणार. अरे वा, हो का? हळदी कुंकवात सुद्धा पाठ सोडवत नाही वाटतं बायकोची. अहो म्हणजे काय, वचन दिलंय ना, सदैव सोबत असेल म्हणून. लबाड्या, हा तिळगुळ खायचेत ना म्हणून बायकोचं नाव पुढे करतोय. चला, झालं बाई सगळं एकदाच व्यवस्थित. अर्चू, सगळे येऊन गेले ना ग? हो, सगळे येऊन गेले. पण पुढच्या वर्षीपासून ना आपण मुलांचं सुद्धा हळदी कुंकू करूया. हा, ह्या आदित्यलाच भारी हौस आहे. श्याम, सॉरी. बोल. अरे बोल ना, थांबलायस का? नाही असू दे. कर ना, तुला मुलांचं हळदी कुंकू करायचं आहे ना, कर. काय ग मेघना, काय चाललं होतं दोघींचं? अहो काही नाही ताई, तिचा आज शेवटचा दिवस होता ना ऑफिस मधला, म्हणून तिला इथे छोटासा सेंड ऑफ दिला. आठवतंय ताई, आपण ती गणपतीची मूर्ती आणली होती, दिवाळीत खूप आवडली म्हणून? हा, ती दिली तिला. ओ बरं झालं, बरं केलंस. पण काय ग, कधी निघताय मग तुम्ही आंध्राला? मलाच माहित नाही. म्हणजे ते सगळं मनोजला ठाऊक आहे. नमस्कार. 100 वर्ष आयुष्य. नमस्कार करतो माई. शतायुषी भव, यशस्वी हो बाळा. हो, आदित्य, तिळगुळ घे, गोड गोड बोल. थँक्यू. डाव्यातून देते, राग मानून घेऊ नको, गोड बोल. काय म्हणतो? बस. बसा. हो. पण माई, तुमच्या हाताला काय झालं? काही नाही रे, आश्रमातल्या मुलांबरोबर खेळताना दगडात अडकून पडले, म्हणून हे सगळं झालं रे. एवढं विशेष काही नाही. डॉक्टरांनी कॅप दिलीये, 8 दिवस ठेवायला सांगितले, म्हणून तुला डाव्या हाताने दिला ते गुळ. माई, तुमचा आशीर्वाद खरा होऊ द्या. उजवा हात असो किंवा डावा हात आहे ना आमच्या डोक्यावर, पुरे झालं. नाहीतरी मी जिथे जातो तिकडे घोळच घालतो. यावेळी यश मिळू दे. मिळेल हो, नक्की तुला यावेळी यश मिळेल. आपण फक्त ना प्रामाणिकपणे काम करत राहायचं. आपण प्रामाणिकपणे काम केलं ना की यश आपल्या पदरात देव हमखास घालतो. त्याची काळजीच करू नकोस तू. बरं हे बघ, जायच्या आधी मात्र चित्राच्या आईला भेटून ये हो. बिचाऱ्यांनी अगदी डोळे लावले असेल तुमच्या भेटीसाठी. नाही, जरासा उशीरच झालाय तुम्हाला. तसं नाही माई, पण मला असं वाटतं की मी तिकडे जाईन ना तर त्यांना जावयाचा अभिमान वाटला पाहिजे. म्हणून म्हटलं आधी यशाची चव चाखतो आणि
मग पेढे घेऊनच जाईन. हो. मग तुला आंध्रावरून जायला लागेल ना तिकडे. नाही कदाचित यश मिळण्यासाठी तिथेच जावं लागेल असं नाहीये. का रे अमी, असं गप्प गप्प काय आहेस? लोनचं कुठेच काही होत नाही विजय. का? जोक आहे सगळा. अमित काय झालंय? आपण लोन मागायला गेल्यावर आपल्यालाच अशा काही गोष्टी मागतात, असे पेपर्स मागतात, इतक्या अटी घालतात की आपल्यालाच वाटायला लागतं या सगळ्या गोष्टी जर का माझ्याकडे असत्या तर मी कशाला आलो असतो तुमच्याकडे लोन मागायला. आम्ही तर प्रत्येक व्यवसायाच्या काही ना काहीतरी मर्यादा असतातच ना. आपण मार्ग काढूया ना याच्यातून काहीतरी. आणि तू म्हणाला होतास ना की प्रपोजलचं जर मार्गी लागलं तर मग लोन काढायची गरजच नाही पडणार. होईल ना सगळं प्रपोजलचं? माझ्याही मनात तेच येते विजय. अरे मग टेन्शन कसलं घेतोय? आदित्य त्या दिवशी म्हणत होता की नानामाईंना रिडेव्हलपमेंट नक्की हवंय ना, हे आपण विचारलंच नाही. अरे पण मुळात हे प्रपोजल नानांनीच ठेवलंय ना आपल्या समोर. पण निर्णय आपल्यावर सोडलाय ना. म्हणजे आपल्याला हवं असेल तर ते हो म्हणणार. त्याच टेन्शन आलं विजय. अर्चूने पण असंच टेन्शन घेतलं होतं. धडपडत खाली आली. तिला असं वाटलं की तिने लहान जागेचा मुद्दा काढला म्हणून नानांनी हे प्रपोजल ऍक्सेप्ट केलं. अमित, एकदा बोलतोस का नाना माईंशी स्पष्टपणे? त्याशिवाय तुला काही बरं नाही वाटणार. अरे ये अमित ये. थोडंसं बोलायचं होतं नाना. अरे बस ना. काय रे, हे अवघड आहे? नाही तसं नाही नाना. या रिडेव्हलपमेंट बाबतचा निर्णय तुम्ही आमच्यावर सोपवलात. मी आणि सतीश असा विचार करत होतो की या प्रपोजलचा विचार करायला हरकत नाही. आदित्यचं मत असं आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. पण मला तुमच्या दोघांचा निर्णय समजला नाही. तुमचं काय मत आहे ते मला हवं होतं. अरे तुम्हाला निर्णय घ्यायला सांगितलाय याचाच अर्थ तुमचं जे काही मत असेल ते आम्ही फॉलो करणार. इतकी वर्ष तुम्ही सगळे माझं मत फॉलो करत होतात. पण आता या सगळ्यातून आम्ही निवृत्त व्हायचं ठरवलंय. आणि ते असं नुसतं बोलून काय उपयोग आहे ना, आचरणातही आणायला हवं. तेव्हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. काय आहे तुमचं मत? त्यांना मी आणि सतीशनी जर का विचार केला की या प्रपोजलचा आपण सिरियसली विचार करावा तर तुमचं काय मत आहे? जे तुझं मत तेच माझं मत. आणि माई तुझं काय मत आहे? अरे जे माझं मत तेच तिचं मत ना. ठीक आहे, मग मी लगेच कामाला लागतो. 1-2 दिवसामध्ये भाडेकरूंची मीटिंग बोलवतो. लगेच? लगेच म्हणजे तर वेळ कशाला घालवायचा ना. शुभस्य शीघ्रम. हो बरोबर आहे. आणि माई प्रपोजल खरंच खूप चांगला आहे. बरं सुरेशराव मध्ये असल्यामुळे फसवणुकीचा काही संबंध नाही. येतो मी. हो. फसवणूक होणार नाही आपली. येऊ का रे? कसा डिस्टर्ब नाही केला? स्टफ काय द्या. काय रे दादा, तुम्ही दोघं आता इथे अचानक? काय झालं? नाही झालं काही नाही. आत्ताच नानाबाईंशी बोललो म्हणून लगेच तुम्हाला सांगायला आलो. बोललात का? नाही मी नाही, दादा बोलला. बरं मग काय म्हणाले ते? काही नाही, ते म्हणाले की आपण जो निर्णय घेऊ तो त्यांना मान्य असेल. अरे पण त्यांच्या मनात रिडेव्हलपमेंटचं नाहीच आहे ना पहिल्यापासून. हो मी विचारलं त्यांना, पण ते म्हणाले की इतकी वर्ष मीच निर्णय घेत आलोय. आता तुम्ही निर्णय घ्यायचा आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. मला सुद्धा ते हेच म्हणाले.
काय करूया सतीश? जाऊया पुढे? हो, पुढे जायला काहीच हरकत नाहीये. एक तर तो डेव्हलपर सुरेश रावांचा मित्र आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे प्रपोजल दिले ना ते खरंच खूप छान आहे. म्हणजे बघा, 3 BHK चे 4 फ्लॅट्स मिळणार आहेत. शिवाय खाली जी दुकानं होणार आहेत त्यापैकी 2 दुकानं तो आपल्याला देणार आहे. एक दुकान आपण भाड्याने देऊ शकतो आणि दुसरं दुकान आपण विजयाच्या त्या हँडीक्राफ्टच्या ऍक्टिव्हिटीसाठी वापरू शकतो ना. 4 फ्लॅट्स म्हणजे नानामाई काही वेगळे राहणार? नाही नाही ग, तसं नाही. म्हणजे बांधताना आपण आपल्या सोयीने बांधू शकतो ना. हा, आता सुद्धा त्यांची स्वतंत्र खोली आहेच की. तसंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळेजण एकाच मजल्यावर राहणार, त्यामुळे उगाच तुला वरखाली करायचा त्रास नको ना. मग ठीक आहे. पण आदित्य, तुझं काय म्हणणं आहे? माझं काय, तुम्ही जे ठरवाल ते. बरं, मग आता पुढची स्टेप काय? मला असं वाटतं की ऑफिशियली सगळ्यांना सांगावं लागेल, भाडेकरूंना वगैरे. अरे हो, तो मुद्दा महत्वाचा आहे. नाही, फारशी अडचण येणार नाही त्यामध्ये. मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये आपण सगळ्यांची मीटिंग घेऊया. काय रे आदित्य, कधी घेऊया मीटिंग? दादा, तुम्हाला धरूच नकोस यात. नाही काय ना, सध्या माझं येण्या जाण्याचं काही गणितच नाहीये ना. तुमच्या दोघांच्या सोयीने ठरवा ना. अरे काय आदित्य, बरं आहेस ना तू? तू हे असं अंग काढून घेतल्यासारखं काय वागतोयस? हे ग, नाही नाही, मी ऐकतोय.